नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक खूप चांगली आणि गुड न्यूज आणलेली आहे. DMR अंतर्गत एक वॅकन्सी निघालेली आहे, जे की आहे नांदेडमधली. नांदेड जिल्हा या ठिकाणची DMR अंतर्गतची वॅकन्सी निघालेली आहे. 15-9 तारखेचं हे जाहिरात आहे. ही जाहिरात आपल्याला अगोदरच भेटलेली होती, पण आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी थोडासा लेट होत आहे. तर पहा, ऑफिस ऑफ डीन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल आहे, वजीराबाद नांदेड. पहा, नांदेडमध्ये वजीराबाद चौकामध्ये एक हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटचं आयुर्वेदिक कॉलेज. तर आयुर्वेदिक कॉलेजमध्ये ही पदभरती असणार आहे. जाहिरात आहे या ठिकाणी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय अंतर्गत रुग्णालय व शासकीय आयुर्वेदिक युनानी रसशाळा नांदेड सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा 2025. तर ही पदभरती आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्या अगोदर महत्त्वाचं एक अपडेट विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही DMRच्या जॉबच्या शोधामध्ये आहात आणि तुम्ही तयारी करत आहात, तर त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं असेल ते म्हणजे तुम्हाला एक टीचर, एक गायडन्स, एक मेंटॉर जे की अवेलेबल होऊन करून देतं सक्सेस करिअर अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे प्रश्न, त्यानंतर कोर्सेसचे सर्व अगोदरचे जे काही तुम्हाला क्वेश्चन पेपर असतील, त्यानंतर टीचिंग असेल, सर्व गोष्टी ज्या आहेत यामध्ये तुम्हाला अवेलेबल केली जाते. यामध्ये कोचिंग आहे, त्यानंतर प्री रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, त्यानंतर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत. यामध्ये सर्व क्रॅश कोर्सच्या मार्फत या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिलं जातं. या ठिकाणी त्यांचे फीचर्स पहा काय काय आहेत. तर आगामी परिचारिका स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी या ठिकाणी केली जाते. त्यानंतर संपूर्ण विषयाचे नोट्स अवेलेबल असतात, लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर असतात. यामध्ये सर्व सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि गणित, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरणचे तुम्हाला या ठिकाणी क्लासेस घेतले जातील आणि प्रत्येक आठवड्याला तुम्हाला टेस्ट पेपर जे घेतले जातील, जे की टेस्ट पेपर असतील DMRच्या एक्झाम बेस्ड, जे की TCS जे घेतं त्या बेस्ड असतील. तर तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच जॉईन करा. फीस सध्या ऑफरमध्ये आहेत. ॲक्च्युअल फीस आहे 10,000, पण सध्या ऑफर चालू आहे, ज्या की तुम्हाला 2,500 ऑफर असणार आहे. नक्कीच जॉईन करा. याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी कोर्स जॉईन करू शकता. एक संधी आहे तुम्हाला लागण्याची, जे तुम्हाला खूप गायडन्स करेल. तर चला ॲक्च्युअल व्हिडिओ स्टार्ट करू आता. तर पहा, या ठिकाणी कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, जे की कम्प्युटर बेस्ड स्पर्धा असती. यामध्ये पदभरती काय निघाली आहे, वैद्यकीय शिक्षण औषधद्रव्य विभागाअंतर्गत यांच्या अधीनस्थ असून असलेल्या नांदेड जिल्ह्यातील आयुर्वेदिक या ठिकाणी पदभरती आहे. पहा, लक्षात असू द्या, गट ड ची पदभरती आहे, म्हणजेच वर्ग 4ची या ठिकाणी पदभरती असणार आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. तर कोणते कोणते पद आहेत सर्व माहिती पाहून घेऊ. सुरुवातीला पहा, क्लास 4 मधले शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय तसेच रसशाळा या ठिकाणी पदभरती असणार आहे. त्यामध्ये एकूण 38 पद आहेत. त्यानंतर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच रसशाळा वजीराबाद नांदेड या ठिकाणी एकूण 4 पद आहेत. त्यानंतर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय यंत्रचालक जे आहे, यामध्ये अधिक महागाई भत्ता, हे जे S3, S2, S1 हे जे आहे, हे वेतन श्रेणी असते विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला वेतन स्तर तुमचं ठरलं जातं. वेतन तुमची पगार जे आहे 15,000 ते 47,000, 16,600 ते 52,400 हे तुमच्या Sवर असतं. S कमी असेल तर पगार जास्त असेल, S जास्त असेल तर पगार जास्त असेल. बेसिक आहे यामध्ये. त्यानंतर पहा, एकूण पदे जे आहेत यामध्ये 44 पदाची ही पदभरती निघालेली आहे. गट ड ची सर्व पदे या ठिकाणी ॲड आहेत. तर पहा, तुम्हाला सर्व माहिती पाहिजे असेल तर ही आयुर्वेदिकची वेबसाईट आहे, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड.com या संकेतस्थळावर तुम्ही जाऊन सर्व माहिती पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला सर्व रिझर्वेशननुसार तुम्हाला या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. जसं तुमचं रिझर्वेशन आहे त्यानुसार हे सर्व रिझर्वेशन आहे, ज्यामध्ये सर्व तुम्हाला अपंग असेल, खेळाडू आरक्षण या ठिकाणी खेळाडू आरक्षण सोडलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर अपंग असेल, दिव्यांग असेल, ह्या सर्व गोष्टीचं आरक्षण या ठिकाणी सोडलेलं आहे. अनाथ आरक्षण, त्यानंतर माजी सैनिक आरक्षण, त्यानंतर पहा, विविध प्रवर्ग किंवा उपप्रवर्गासाठी किमान व कमाल वयोमर्यादा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. तर पहा, जे आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38 वर्षाचे वय असणार आहे. त्यानंतर मागासवर्गीयासाठी असणार आहे 18 पासून 43 वर्षासाठी. वरचे 5 वर्ष जे आहे मागासवर्गीयासाठी वाढलेले आहेत. ठीक आहे, रिझर्वेशनवाल्यांसाठी. अंश कल्याणवाल्यांसाठी त्या ठिकाणी जास्त आहे. त्यामध्ये तुम्हाला कमाल वयोमर्यादा ती असणार आहे 55 वर्ष असणार आहे. त्यानंतर मग
पुढचं स्वातंत्र्य सैनिकसाठी 45 असणार आहे आणि खेळाडूसाठी 43 असणार आहे. दिव्यांग उमेदवारासाठी या ठिकाणी परत वाढलेलं आहे, हे 45 वर्ष इतकं असणार आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्तवाल्यांसाठी पण 45 वर्ष असणार आहे. जे काही वयोमर्यादा आहे त्यांनी आपापल्या जी काही फॉर्म भरण्याचं तुमचं आहे, कोणत्या बॅकग्राऊंडनुसार येतात, स्पोर्टवाले असताल तर ते पाहून तुम्हाला व्यवस्थित भरायचं विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला हे एक्झामचं पॅटर्न अशा प्रकारे आहे. मराठी त्यामध्ये 25 प्रश्न असतील, 50 गुण असतील. इंग्रजी 25-50, त्यानंतर सामान्य ज्ञान 25-50, बौद्धिक चाचणी 25-50 अशा प्रकारचे तुम्हाला सर्व परीक्षा द्यायची, जी की तुम्हाला 2 तासासाठी असेल, म्हणजेच 120 मिनटं कम्प्युटर बेस्ड कम्प्युटर तुमची परीक्षा होणार आहे आणि त्याचं माध्यम असणार आहे इंग्रजी आणि मराठी. त्यानंतर पहा, यामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र किंवा कागदपत्र काय काय लागणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच SSC किंवा HSC म्हणजेच तुमचा 10वीचा मार्क मेमो, त्यानंतर मग सनद जे आहे ते, त्यानंतर SSC TC डोमिसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट, ह्या गोष्टी तुम्हाला पण या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचा डिप्लोमा डिग्री जी काही झालेलं आहे, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय रिझर्वेशन असेल तर त्यांचं सर्टिफिकेट वगैरे जे काही तुमचं आहे. त्यानंतर कोणत्या दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल OBC असेल तर नॉन क्रिमिनल तुमचं त्या ठिकाणी लागेल. त्यानंतर दिव्यांग वगैरे असेल तर दिव्यांगचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. फीस पहा, या ठिकाणी परीक्षेचा शुल्क किती असणार आहे. गट ड वर्ग 4 समकक्ष यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये असेल आणि रिझर्वेशनवाल्यांसाठी 900 रुपये या ठिकाणी फीस असणार आहे. पहा, लक्षात असू द्या, फीस हे सबमिट बटन केल्यानंतर पेमेंट कट झाल्यावरच तुमचं ॲप्लिकेबल असणार आहे. त्यासाठी फीस हे व्यवस्थित भरा. त्या ठिकाणी पेंडिंग वर्ग असेल तर ॲप्लिकेशन कंप्लीट होणार नाही आणि नॉन रिफंडेबल असणार नाही. नॉन रिफंडेबल म्हणजे पैसे जर एकदा कटले तुमच्या अकाउंटमधून आणि तुम्हाला नंतर पेपर द्यायचा नसेल तर ते पैसे परत तुम्हाला भेटत नाहीत. त्यासाठी फॉर्म भरण्याच्या अगोदर हे सर्व माहिती पाहूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला एक्झाम द्यायची आहे का नाही द्यायची. त्यानंतर महत्त्वाची माहिती म्हणजे एक्झाम कधी होईल. तर पहा, या ठिकाणी पूर्ण सांगितलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचे दिनांक जे असणार आहे 18/9/2025 पासून, अंतिम दिनांक असणार आहे 8/10/2025 पर्यंत आणि फीस भरायची अंतिम दिनांक पण 8/10च असणार आहे. आणि तुम्हाला वेबसाईट ही दिलेली आहे GSC.nanded@gmail, हे ईमेल आहे. या ईमेलवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा वेबसाईट पण दिलेली आहे GSC नांदेड या वेबसाईटवर. त्या अन्यथा तुम्ही हेल्पलाईन नंबर आहे तर 3 हेल्पलाईन नंबरवर पण हे कॉन्टॅक्ट करू शकता, जी काही तुम्हाला अडचण येत असेल फॉर्म भरताना वगैरे तर. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पद कोणते कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो. पद या ठिकाणी दिलेलं पहा, वॉर्ड सर्वंट जे आहे एक आहे, ज्यामध्ये 15 पदे असणार आहेत. बार्बर आहे त्यामध्ये 1 पद आहे. त्यानंतर मग टेलर आहे, धोबी आहे, या सर्वांमध्ये 1-1 पद आहेत. त्यानंतर माळीसाठी 3 पदे सुटलेले आहेत. वॉचमॅनसाठी 6 पदे आहेत. फार्मसी सर्वंटमध्ये 1 पद असणार आहे. ऑटोप्सी रूम अटेंडंटमध्ये 1 पद आहे. त्यानंतर हॉस्टेल सर्वंटमध्ये 1 पद आहे. सर्वंटमध्ये 2 पदं असणार आहेत. मशीन्स ऑपरेटर यामध्ये कोणते मशीन्स दिलेले आहेत ते सांगितलं नाही आहे. त्यानंतर पॅकरसाठी 1 आहे आणि खिडमती जे आहे खिदमती यासाठी एकूण 9 पदं आहेत. असे सर्व पदे मिळून एकूण पदभरती असणार आहे 44 या ठिकाणी पदाची. ठीक आहे, तर या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारचे पद आहेत. तर तुम्हाला कोणत्या पदामधून भरायचं तर त्या ठिकाणी तुम्ही पाहून भरू शकता. आणि ही जर PDF पाहिजे असेल तर ही PDF अवेलेबल आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअप चॅनलवर. त्याची लिंक जी असणार आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. असे अपडेट आपल्या चॅनलवर डेली येत असतात. तोपर्यंत पाहत राहा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलचे लेटेस्ट अपडेट.